चल ढूंढ लाए सारी मासूम सी खुशियां, चल भूल जाए। जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये। भाई साहब 10,000 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेले आहे। मला खरंच विश्वासच बसत नाही। म्हणजे काय मला आहे ना, म्हणजे काय म्हणू मला शब्दच गाव ना, म्हणजे एक्सप्रेसच करता येणार मी नक्की काय झाले नाही का। म्हणजे असं अचानक सडनली मला काल अंदाज आलताच, म्हणलं उद्या परवा 2 दिवसात होते। सकाळी उठून बघितलं तर 10,000 प्लस। भाई माझी झोपच उडाली। म्हणजे मला काय असं व्हायला लागलं। म्हणजे ज्या गोष्टीचं खोटं नाही सांगत, एक मिनटं कॅमेरा सेट करतो मी। म्हणजे खोटं नाही सांगत, ज्या गोष्टीचं स्वप्न बघितलेलं एकेकाळी, म्हणजे जेव्हा स्टार्ट केलं ना चॅनल, तेव्हा ते एवढंच होतं मॉनिटाईज करायचा। पण मॉनिटाईज झाल्यानंतर एकच इच्छा होती की भाई 2-3 वर्षात 10,000 तरी सबस्क्रायबर झाले पाहिजेत मिनिमम, नाही का। म्हणजे 10K असं जरा म्हणजे फिलिंगच वेगळी येते। पण अवघ्या वर्षभरातच भाई 10,000 क्रॉस झालेले आहेत। मला तर वाटतंय तुम्ही व्लॉग बघताय तोपर्यंत 11,000 पण होते। म्हणजे लाईक मला आहे ना, खोटं नाही सांगत, एक्सप्रेसच करताय ना। म्हणजे मी आतून लय भरलेलो आहे की मला काय बोलायचं आहे, पण मला ते शब्द सुचत नाही की मी नक्की काय बोलू। म्हणजे फिलिंगच वेगळी आहे। म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण तडफड करतो, ज्या गोष्टीसाठी आपण वन फिरतो इकडं तिकडं, ज्या गोष्टीची स्वप्न आपण रात्री झोपेत बघितली असतात, तेच आज कंप्लीट होते झालेलं आहे। त्यामुळे ना असं काय मला एक्सप्रेस व्हावं मला तेच सुचत नाही आहे। मी काय झालं म्हणजे मी इतकी गडबड चालू आहे ना माझ्या मागं, त्याच्यामुळे मला ह्यातनं वेळ पण नाही की सेलिब्रेशन अँड ऑल। तरी चिराग आपली गँग वगैरे सगळे म्हणत होते सेलिब्रेशन करू। पण खोटं नाही सांगत, दिवसभर काम करून जावं मी इव्हिनिंगला घरी येतोय ना, जावा एवढीच इच्छा होती मला नाही का झोपायची। म्हणजे इतकं वैतागून येतो मी। दिवस ऊन कसलं आहे बाहेर, ऊन इतकं घाण आहे, त्याच्यामुळे इतकं घाण वैताग येतो। त्यामुळं घरी आलं की एवढंच असं मिळालं का झोप वाटतं। पण दोन्ही पण सांभाळायचे, म्हणजे आपले 2 पैलू आहेत, एक तर वर्किंग लाईफ, दुसरी ब्लॉगिंग लाईफ। दोन्ही पण मला सांभाळायला लागते आणि माझ्या परीने मी व्यवस्थित चालू आहे। त्यात गडबडीचा सीन असा आहे की तुम्हाला तर माहिती आहे, तुमचा भाऊ आहे इव्हेंट प्लॅनरचा सीन असा असतो की तारखाचा आल्या मुहूर्त तर लागोपाठ येतं। म्हणजे जर कामं यायला लागली की 15-15, 20-20 महिना आहे ना, रोज कामं असतात। पण जर एकदा मुहूर्त गेले, तारखा गेल्या, बाई इव्हेंट प्लॅनर 2-2 महिने कोण कुत्रं विचारत नाही। म्हणजे काम शून्य काम असतं, शून्य। आणि कामावत्या वयात जर पोरांनी घरी कमवून नाही ना आणलं तर घरच्यांचे आणि सोसायटीचे काय टोमणे असतात ना, याचा चांगला अनुभव आहे मला। त्यामुळं कमावत्या वयात पोरगं जर घरी असेल ना, जगणं लय अवघड असतं त्याचं। त्यामुळं जेवढं कमावता येईल आणि कमवायच्या संधी चालून येतात आणि आपण फाजीलपणा केला तर पुढचं येणाऱ्या वेळेत आपल्याला जेव्हा बसायचं आहे, कारण मला माहिती आहे एवढं महिना 1.5 महिना काम आहे, नंतर महिनाभर कामं नाही। मग तो महिना व्यवस्थित निघायसाठी आज गाड भागात कामं चालू आहेत आमचे। जे कामं करतात लाईक म्हणजे जे सिजनेबल कामं असतात त्यांचे, बिझनेस इव्हेंट प्लॅनर म्हणा किंवा लाईटवाले, साऊंडवाले, म्हणजे असे बरेच सिजनेबल, म्हणजे फेस्टिवलला जे सगळे कामं करतात ती सगळे रिलेट करतात की जेव्हा कामं येतील ते इतकी येतात, नाहीतर महिनाभर काम नसतं। मग तो महिना कवर करायसाठी आम्ही जे गाड भागात कामं करतो आत्ता, म्हणजे आमचा तो महिना पण सुखासुखी 2 टाईम खाऊन निघेल असा सीन चालू आहे माझा आत्ता। कंटिन्यू कामं चालू आहेत, रोज म्हटलं तरी चालू आहेत। त्यामुळे मला फिरता येणं कुठं, लाईक म्हणजे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न आज कंप्लीट झालेलं आहे। मला ते व्यवस्थित सेलिब्रेट पण नाही करता आलं, पण होप सो परवाची तारीख मोकळी आहे आपली, म्हणजे काहीच नाही त्या दिवशी। चिराग म्हणला आपण करू काय ते सेलिब्रेशन, कारण सीन काय तुम्हाला सगळ्यात लाईक म्हणजे माझ्या जर्नीत सगळ्यात जास्तीचा मला शब्द सुचत नाही, बघितलं म्हणजे आपल्या जर्नीत सगळ्यात मोठा खारीचा वाटा हा तुमचा आहे। तर हे 10,000 झालेत ते फक्त माझे नाही तुमचे आहेत। म्हणजे सेलिब्रेशन जरी मी केलं तरी ते पाहून सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला होणार आहे, कारण तुम्ही माझी जर्नी स्टार्ट टू एंड पाहिलेली आहे। लाईक म्हणजे शून्यापासून काय पण करत होतो मी, तिथून 10,000पर्यंतची जर्नी तुम्ही
पाहिली, सपोर्ट केलेला आहे, सगळं सगळं म्हणजे सांभाळून घेतलेलं आहे. कधी कधी ब्लॉग जरी आले तरी ते तुम्ही पाहताय, तुम्हाला ते आवडतं आहे. ह्यातच मी सुखी झालेलो आहे. कारण मला खरंच सवय नाही असलं स्पीच नाही का, म्हणजे आता मी थोडं भरलेलं आहे त्याच्यामुळं निघतंय असं. पण मी तुम्हाला माहिती आहे मी सिरियस नसतो जास्त, मी चिल माणूस आहे, निवांत काम असतं. तर जे काय आहे असंच आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद, म्हणजे 2 हात जोडून धन्यवाद. कारण खरंच मला वाटलं नव्हतं की भाई इथपर्यंत पोचलं आपण. अजून लय लांब जायचं आहे आपल्याला, लंबी रेस के घोडे आपण. पण हळूहळू चालला आहे आता सध्या आपला वाडा. एकदा स्पीड धरला की कुणालाच आवडणार नाही. थोडं का आहे ना, आपण आपली जर्नी पूर्ण झालेलो आहे. 10,000 इजंट जोक, 10,000 लोक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करते. ते भाई लय मोठी गोष्ट आहे, म्हणजे किरकोळ नाही, लय मोठी गोष्ट आहे. आणि तीच अचिव्हमेंट आज कंप्लीट केलेली आहे आपण, जस्ट बिकॉज ऑफ यू, ऑल ऑफ यू. आणि आपल्या घरच्यांच्या देवाच्या कृपेमुळे सगळे व्यवस्थित झालेलं आहे. इथून पुढं पण व्यवस्थित होईल. लवकरच क्वालिटी ट्रिप प्लॅन करूयात आपण. आणि मेन म्हणजे आता भाऊ म्हणतोय, गँग म्हणते सेलिब्रेशनचं काय करूयात. माझं तर असं म्हणणं होतं थोडं सोशल वर्क, दानधर्म दाखवून नाही केलं कधीच आपण. मी माझ्या मनाच्या शांतीसाठी करत राहतो, पण दाखवायची गरज नाही आहे मला, कारण चालायचं. तर मग करूयात काहीतरी. आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. असेच साथ कायम द्या. आणि आता आलेलो आहे घरी, फ्रेश वगैरे होतो आणि बघू काय नियोजन आहे. स्टेटून बघत राहा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. 10,000 आपण तिथली गाडी, तुम्हाला माहिती माणूस आहे, मी माणूस आहे, तुम्ही सगळे माणूस आहे. आणि माणसाच्या गरजा कधीच संपत नाही. 10,000 आता मला झोप येणार नाही, मला 1,00,000 पाहिजे. लगेच नाही होणार. पण कसं असतं माणसाने तेच डोक्यात ठेवायचं. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा भरपूर लोक असेच म्हणले, अरे लय अवघड आहे, आपल्या इथं कोण करत नाही, यूट्यूब आणि ब्लॉग फेक, कोण बघणार आहे तुझं, आणि तुझी जिंदगी छान. असं बी नाही मी लय पैशावाला आहे किंवा माझी लाईफस्टाईल लय लक्झरियस आहे, एंटरटेनिंग. मी काम करणार आपला कॉमन मॅन आहे, साध्या घरातला. काय म्हणतात ना त्याला, कोणतं असतं ते, कोणती फॅमिली असते, मिडल क्लास फॅमिली. हां, मिडल क्लास फॅमिलीतलं आहे मी. माझ्या लाईफ काही एवढी इंटरेस्टिंग आहे. काम करायचं, खायचं, झोपायचं, असाच सीन होता माझा. देवाच्या कृपेने आपल्याला मंडळी इतकी चांगली भेटली, लाईक माऊ म्हणा, आदू म्हणा, चिराग म्हणा, म्हणजे माझ्यासोबतचे सगळे मित्रमंडळी ज्यांनी मला सावरून घेतलं, ज्यांनी मला स्टेपवर नाही का सांभाळलं, गाईड केलं, असं कर तसं कर. त्या सगळ्याच्या आणि आमचे बंधू, मेन म्हणजे माझा मोठा भाऊ, बंधू आमचे, की कमावत्या वयात पण मी असं करत होतो नाही का. एखादं म्हणलं असतं कामधंदे कर जरा, पण नाही, कामधंदे कर, कमवून आण जरा पैसे. कारण त्याच्या अर्निंगमध्ये आणि माझ्या अर्निंगमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पण तरी बी तो म्हणला, भाऊ तुला आवडते ना, तू कर, मी आहे बाकीचं बघायला. म्हणजे वन हँड सगळं सांभाळलं त्यांनी आणि मला फ्रीडम दिलं हे सगळं करायचं. त्यामुळं असं सगळं घरच्यांच्या याच्या कृपेने आपलं झालं आहे काय ना काहीतरी थोडं तरी. आणि अजून करून दाखवायचं आहे, त्यांच्यासाठीच चाललं आहे, त्यांच्यासाठीच करून दाखवायचं आहे की तुम्ही मला वेळ दिला हे करायसाठी. पण मी फाचाडगिरी नाही केली, तुम्ही सगळ्यांनी बघितले, त्यांनी मला वेळ दिला आणि त्या वेळेचा मी पुरेपूर उपयोग केला. ते पण जाणतात की झोपत नाही, नुसता पळतो इकडं तिकडं, हे थोडं म्हणजे काम झालं की हे ब्लॉगिंगचं सुरूच असतं मला. म्हणजे त्यांनी पण पाहिलेलं आहे की खरंच लय लोड दिला आहे भाऊनी. आणि कुठं ना कुठं तरी असं आपण दाखवू शकतो की हां मी बघा करून दाखवलेलं आहे थोडंफार तरी, जस्ट बिकॉज ऑल ऑफ यू. आणि असेच जर्नी पुढे चालत राहील. तुम्ही पण असा सपोर्ट करत राहा. मला हे असलं बोलायची सवय नाही बघा, ह्याच्यात पण मला खांबायला लागलं आहे. म्हणजे मला असं बॉडी माझी हीट झालेली आहे नक्की. मला काय फील होते मला कळत नाही. म्हणजे असं थाई नाचू वाटतंय पण नाचू शकत नाही अशी तरा झालेली. पण ठीक आहे, घ्या समजून. तुमच्या भावाला आत्तापर्यंत समजून घेतलेलं आहे तसंच समजून घ्या आणि असंच सपोर्ट करत राहा. तर आता काय करतो मी, आवरतो आणि बघू काय नियोजन होते सेलिब्रेशनचं. तर करूयात, वेगळं काय तर करूयात. तुम्हाला अपडेट भेटतच राहील, बघत राहा आणि सबस्क्राईब करा. सो आवरतो, जाऊया आपण. A few moments later.
सो गाईज 1 वाजलेला आहे आणि आत्ताशी घरी चाललेलो आहे सिटीतून. जरा बाहेर गेलतो, एक महत्वाचं काम होतं त्यासाठी गेलतो. सो आता ते उरकलेले आहे, जरा काम महत्वाचं होतं त्याच्यामुळे काही ब्लॉग पिक काय झाला नाही का, म्हणजे दाखवण्याजोगी नव्हतं त्यामुळे काही ब्लॉग शूटच नाही केला. डायरेक्ट निघताना म्हणलं तुम्हाला अपडेट द्यावं कसं काय. एकतर एवढं राव 10,000 सबस्क्रायबर झाल्यात आणि मला सेलिब्रेशन करायला एक वेळ भेटना म्हणजे एक अवघड झाले. पण आता मी उद्या प्लॅन केलेला आहे लवकरच, म्हणजे एवढ्या येत्या 2 दिवसात तुम्हाला त्या सेलिब्रेशनचा व्लॉग बघायला भेटेलच. आणि आता त्यात मला घरी जाऊन एडिटिंग करून सकाळी 6 वाजता परत उठायचं आहे मला, बिकॉज ऑफ वर्क. माझे काम 6ला उठून मार्केटला जायचं आहे मला. आता 1 वाजल्यात, घरी जायला 1:30 वाजतील. एडिटिंग करायला 2 तास, 1.5-2 म्हणजे 3 वाजतील मला झोपायला. मिनिमम 2-3 तास झोपून परत मग हायच मग मार्केट कामं हे ते चालूच आहे. पण असं कधी कधी वाटतं एक पॅक शेड्यूल असलेलं पण बरं असतं जरा नाही का. इन्कम, सोर्स ऑफ इन्कम पण आपल्याला पाहिजे ना. इन्कमचे सोर्स, मल्टिपल इन्कमचे सोर्स पाहिजे. आता एकच आहे, त्यातच कसं बसं चालू आहे. होप सो देवाच्या कृपेने आपल्या आयुष्यात जरासं काहीतरी चांगलं व्हायला लागलेलं आहे. असंच चांगलं होऊन दे. आणि आता जाऊ घरी आणि मग बघू कसं काय. चला, एक तर भूक लागलेली आहे, जेवलो नाही अजून मी. आता घरी जाऊन जेवायला काय केलंय का ते एक मुद्द्याचा विषय, नाही तर मग खाऊन जायला काहीतरी. आता काय भेटेल का नाही खायला ते पण माहीत नाही. बघूया, जाता जाता काय दिसलं तर लाईट थोडं काहीतरी खाऊ. सो गाई चला घरी पोचलेलो आहे बघा. स्वागतासाठी तयार, बसा. आता गाडीवर चढायचे का. झोपा आता दोघं पण. सो गाईज घरी पोचलेलो आहे आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला वाटलं असेल की बाहेर जाऊन काहीतरी शूट वगैरे होईल, पण अति महत्त्वाचं काम होतं तिकडे गेलं तर त्यामुळे काही ब्लॉग शूट झाला नाही. सेलिब्रेशनचा ब्लॉग 2-3 दिवसात येऊन जाईल. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.